भोगाव या गावी काही लोक ग्रामस्थांशी संवाद साधलेला आहे। आम्हाला तिथं राहावंच लागेल ना, कुठं जावं लागेल। आता आमची झाली उतरती परत 4-2 वर्ष वाचलं तर मेलं असतं, नसतं नेलं पोहरानी कुणी तर काय राहिलं असतं आमच्यात। आम्हाला चालतात जरी यायना तर आणि काहीच नाही राहिलं। आम्ही म्हातारे माणसं, आम्हाला वडीत वडीत नेलंय सगळं। मपले लठे कपडे चट, आम्हाला अंगावर वस्त्र सुद्धा नाही राहिलं। भांडे बासनं चट घरात डुबले आणि काय आम्ही करावं म्हणून आम्हाला काय सुधारणा। आम्हाला चालता येईना, मोह कुबड मोडे म्हातारं झालंय। आम्हाला कोण गाववाल्याने आम्हाला मदत केली, वडू बाहेर नेलंय। आम्हाला धंदे धुंदे काहीच नाही राहिलं। येऊन बघा तुम्ही, नसलं तर आमच्या खोटं असलं तर आम्ही काय करायचं आता। आम्हाला काम होतंय का, धंदा होतोय का, काय होतोय। गावातले देतात मदत 4-8 नीटवं आम्हाला खायसाठी। आमची काय, आम्हाला मूल नाही, बाळ नाही, काय नाही। आमचं कुणी काय करायचं शासनाला आम्हाला आज जोडून येणं, ती आमची काहीतरी काळजी घ्यावा तुम्ही बस ओके झाली। आज आपण भोगाव लोकांशी संपर्क साधत आहोत। काही नुकसान झालेलं आहे, त्यांची काही बोलणार आहोत। बंद करा एक मिनिट। पाणी यायच्या अगोदर आम्ही दवाखान्यात गेलो, पाणी यायचा विषय येत नाही। पाणी यायच्या म्हणजे आम्हाला येईपर्यंत पाणी आम्हाला माहिती नव्हतं काय पाणी येणार आहे म्हणून। आम्ही येईपर्यंत आमच्या घरी डोक्यावड्याला पाणी होतं। माझ्या दोन्ही लेकाच्या लग्नातला पसारा आलेला होता, पूर्ण वाहून गेला। आम्हाला अंगावर कपडा सुद्धा राहिला नाही। आम्ही हाय अशा कपड्याने बाहेर निघलो होतो। सगळं वाहून गेलं, कपाट गेलं, रॅक गेलं, सगळं गेलं। दिवाणा बिळ सगळं गेलं, काय राहिलं नाही घरामध्ये। तर माझं गंगाच्या कडीला म्हटलं तर येऊन पहा, शासन काहीतरी मदत करावा। पूर येऊन आमचं सारं कुटुंबाचं 3 कुटुंबाचा पसारा वाहून गेलेला आहे। आम्हाला गावातल्या लोकांनी मदत केलेली आहे। आता आमचं काही राहिलेलं नाही। आम्ही आता जाळे सगळं बेईनी राहिलं। आम्हाला सरकारने काहीच अनेक मदत केलेली नाही। आता या तुम्ही आमची गावकऱ्याची, आमची सगळ्याची मदत करा। अर्धा गाव आमचा पाण्यामध्ये होता। आमचं जे राहायचं जे घर होतं ते सरच वाहून गेलं पुरामध्ये। पत्र होते सगळं, बाजरी पिजरी पसारा जरा चट वाहून गेलं। काहीच राहिलं नाही आमच्याला, राहायला सुद्धा जागा नाही राहिली। तिथं झोपता सुद्धा येत नाही, बसता सुद्धा नाही 8-9 दिवस, काहीच करता येत नाही। जेवढं काय सरकारला लवकर काय करता येईल तेवढं करा, मदत करा। कारण की आमच्याकडे काहीच राहिलं नाही आता सध्या, खायला नाही, काय नाही, काय नाही। जेवढं होईल तेवढं लवकर करा। पत्र फित्र चट गेले, आमचे घर सगळं गेले पुरामध्ये। जेवढं काय लवकर सर समजा घरात पाणी गेलं, काय नाही, घरी काय राहिलं नाही। सगळं पत्र बित्र काय घर समजा पडून मोकळं झालं, काय राहिलं नाही। असं आहे सगळं। मी दरवर्षी तुडीला जातो तर काय असं काहीच राहिलं नाही। असं समजा वाहून गेलं गंगा। असं शासनाने इतकी मदत करावा, पुनर्वसन करावा इथं गरीबाचं। गोदावरी नदीमध्ये पूर आल्यामुळे आमच्या घरामध्ये पाणी घुसल्यामुळे आमचे जाळे, आमचे घरातील पसारा, आमचं सगळे पाण्यामध्ये वाहून गेले। आम्ही मासेमारी करणारे लोक, आमचे जाळे, आमचे चप्पू, आमचा रोजगार, आमच्या पोटापाणीचा विषय जो होता तो सध्या याच्यामध्ये वाहून गेलेला आहे। तरी महाराष्ट्र शासन यांना मदत करावी। मी ग्रामस्थ म्हणून शासनाला या ठिकाणाहून विनंती करतो की जे प्रशासनाच्या चुकीमुळं 2006ला जी पूर परिस्थिती निर्माण झाली होती, आज तीच परत 2025ला पूर परिस्थिती निर्माण झाली, त्याला कारणीभूत सरकारच आहे। सरकारच्या निवेदनामुळं ही पूर परिस्थिती निर्माण होते। पण ठीक आहे, आपत्कालीन पूर परिस्थिती निर्माण होणं ठीक आहे, परंतु ग्रामस्थांना बाहेर स्थलांतरित करणं, त्यांचा सर्व सोय उपलब्ध करून देणं ही जबाबदारी सुद्धा मायबाप म्हणून सरकारचीच आहे। आणि ती सरकार आजपर्यंत भोगावमध्ये तरी कुठं ती जिम्मेदारी घेऊन पार पडते असं दिसत नाही। आम्ही सर्व गावकरी, परिसरातील सर्व नागरिक हे आम्हाला येऊन मदत करतायत, परंतु सरकारकडून ही मदत नाही मिळत। त्याच्यानंतर कायमस्वरूपी हा तोडगा निघावा, कारण तात्पुरती मदत येईल ती मिळेल, परंतु जे आमचे ग्रामस्थ नागरिक जे त्यांचे घरं पाणी गेल्यानंतर घरं सगळे उद्ध्वस्त होत आहेत, तर ह्यांचं पुनर्वसन करण्यात यावं। त्यानंतर जर कधी शक्य नसेल तर कमीत कमी जे शहरी भागामध्ये घरकुलाला जी रक्कम दिली जाते 2.5 लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिली जाते, तर ती ग्रामीण भागामध्ये त्यांची रक्कम
1,20,000 न देता ह्या पूरग्रस्त भागातल्या ग्रामीण भागामध्ये त्याची रक्कम 2.5 लाख 3 लाख करावी, की जेणेकरून ते पक्के RCCचे घरं तयार करतील. आणि अशी आपत्कालीन जर कधी परिस्थिती निर्माण झाली आणि पूर येऊन जर गेला तर कमीत कमी त्यांचे घर उद्ध्वस्त होणार नाही, ही काळजी सरकारने घ्यावी, अशी मी या ठिकाणाहून सरकारला विनंती करतो. संवाद साधलेला आहे. त्यांची पुरामुळे भरपूर नुकसान झालेले आहे. त्यामुळे शासनाने यांना आर्थिक मदत करावी ही सर्व ग्रामस्थांची व भोगावच्या वतीने नम्र विनंती. महापुरामुळे ज्या लोकांचे नुकसान झाले आपण त्याचे संवाद साधणार आहे. खरंच किती नुकसान झाली साहेब, आमचे सारे पत्र गेले, घरातले सारे शेळ्या गेल्या 2-3, पुन्हा धान्य गेले. आमचं पुनर्वसन करून टाका साहेब, एवढीच आम्हाला सरकारकडून काही मदत नाही पाहिजे. आम्हाला सरकारकडून काही मदत नाही पाहिजे. आम्हाला फक्त पुनर्वसनाची गरज आहे. आम्हाला पुनर्वसन पाहिजे. आमच्या 5-7 शेळ्या होत्या, धान्य होतं, पत्र होते, ते समजा पूर्ण आकस हे पूर्ण गेलेलं तुमचं झालं सांगा तुम्ही. अपंग माणूस आहे, मला काय सुद्धा साहेब आमचं कणी आता हे आम्ही परिस्थितीमध्ये राहावा कशी, गाळात खावा कसं, करावा कसं, आम्हाला तुम्ही काय करतात काय नाही. आता ही आमची आम्हाला तुम्ही मदत करा, पुनर्वसन करा आम्हाला. आम्हाला हे गंगा पातळीला आम्हाला धोका कधी चलावी. मग काय पाणी सोडतो सोड म्हणा. आणि मग आम्हाला पुनर्वसन केल्यावर काय तुम्हाला गंगा भरून सोडायचं, सोडा गोदेऊन. बोल म्हणजे आमचं सर नुकसान झालंय सर. घरात सगळं सर, बाहेर सर पसारा बिसारा सगळं वाहून गेलं. काही बाहेर गुतलंय, काही आमचं सर ते पडलंय सर. खायचं कसं, गुडगीत काला चिकूलंय घरानी. आम्ही करून आम्हाला सरपंचाने मदत केली, आम्हाला सरपंचाने अन्नदान खायला दिलं. आम्हाला काय सुद्धा असं खायला सुद्धा आम्हाला हे घरात अधिकारी नाही. आम्हाला लई चिकूल झाला आमच्या घराने. साहेब काय करावं, घर पडले, सारं दार पडले, काहीच नाही त्याचे. आता सारे पत्र मत्र चट पडून गेले. तुम्ही स्वतः येऊन बघा कसं काय काय आज आपण भोगाव या गावी आलेलं काही नुकसानग्रस्त लोकांची काही माहिती घेणार आहोत. आमची तर 3 दिवसापूर्वी प्रशासनानं सूचना दिल्या होत्या की पाणी येणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून आम्ही सर्व गावकऱ्यांनी मिळून जे 2006ला जे बाधित क्षेत्र होतं त्या बाधित घरांचे जे नागरिक आहेत त्या नागरिकांचं स्थलांतर शेतीमध्ये आणि तीर्थपुरीला केलं होतं. त्यांचा पसारा वगैरे विचारण्यात आला होता. काही नागरिक हे पुण्याला राहायला असल्या कारणामुळं त्यांचा पसारा काही हलवण्यात आला नव्हता. त्यांचं धनधान्य हे भिजलेलं आहे. आणि आता हे आमचे शंकर मामा आठवले फक्त दोघंही नवरा बायकोच आहे. यांना मुलगा नाही, काय नाही. यांचा पसारा त्यांच्या शेजाऱ्या-पाजाऱ्यांनी ट्रॅक्टरमध्ये भरून त्यांना तीर्थपुरीला स्थलांतरित करण्यात आलं. परंतु आज त्यांची अशी बिकट परिस्थिती आहे, खायला काहीच नाही आहे आणि शासनाची पण आपल्यात कसलीही मदत आलेली नाही आहे. आणि शासनाने अजून पंचनाम्याचं धोरण काहीही आखलेलं नाही. मी आत्ताच आमचे मंडळ अधिकारी शिंदे साहेब आणि तलाठी साहेब सिलवण साहेब या दोघांशी संपर्क केला असता ते म्हणे आम्हाला दुपारून सूचना कळतील, त्याच्यानंतर आपण पंचनाम्याचं करू. परंतु आज हे जे वृद्ध दाम्पत्य आहे यांचं जी हे देखभाल कोणी करायची. आज हे यांना धड चालता येत नाही. पण घरामध्ये आज हे पाणी गेलं आहे. जवळ घरामध्ये त्यांचं 5 ते 6 फुटापर्यंत पाणी होतं. आज त्यांना साफसाफ करायला खूप त्यांची परेशानी होत आहे. त्याच्यामुळे साफसाफ तर ते करतीलच, बाकीचे शेजारी पाणी त्यांना मदत करतील. परंतु आता शासनाला त्यांना प्रत्यक्ष मदतीची गरज आहे. शासनाने लवकरात लवकर त्यांची मदत करावी, बस एवढी शासनाकडे विनंती आहे.